नमस्कार. सामाजिक शास्त्रामध्ये पहा इतिहासामधील काही महत्त्वाचे टॉपिक किंवा प्रश्न विचारले जातात. ज्याच्यामध्ये काही नवे धार्मिक प्रवाह म्हणजे या ठिकाणी गौतम बुद्ध वगैरे असतील त्याविषयी आणि महाजनपदे. महाजनपदे याविषयी प्रश्न विचारलेले आहेत. तर ते काही महत्त्वाचे आपण टॉपिक किंवा महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी समजून घेऊया. तर या ठिकाणी बाकी जे काही जास्त मी या ठिकाणी वाचत बसणार नाही. परंतु जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, महत्त्वाचे जे काही पॉइंट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगेन आणि बाकी तुम्हाला जी पी-डी-एफ आहे त्या पी-डी-एफ मिळून जाईल. पी-डी-एफमध्ये तुम्ही या ठिकाणी बाकीचं पण रीड करू शकता. ठीक आहे. आता यामध्ये बघा की जाती-जातीमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव मानण्यात येऊ नये. या सर्व परिस्थितीतून समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचं काम हे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी केलं आणि त्यांचा उपदेश हा सामान्य माणसांना सहज समजणार आणि आचरण्यास सोपा होता. आता महावीरांविषयी या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे आहे. पण महावीरांविषयी प्रश्न विचारले जातात म्हणून या ठिकाणी इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 लक्षात ठेवायचं. इसवी सन पूर्व 599 त्यांचा कार्यकाळ इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 हा आहे. आता धर्माची तत्व प्रकट करणाऱ्या जैन धर्मामध्ये तीर्थंकर असं म्हणतात. लक्षात ठेवायचं. तीर्थंकर कशाला म्हणायचं तर धर्माची तत्वे प्रकट करणाऱ्यास जैन धर्मामध्ये तीर्थंकर असं म्हटलं जातं. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. ज्यांनी मग तीर्थंकर म्हणजे तुम्हाला समजलं की धर्माची तत्व ही प्रकट करणाऱ्या जैन धर्मामध्ये तीर्थंकर असं म्हटलं जातं आणि वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. वर्धमान महावीर यांचा जन्म बिहार राज्यातील कुंडग्राम या ठिकाणी होता आणि या ठिकाणी त्यांनी तपस्या वगैरे केली. 12 वर्ष ज्ञानप्राप्ती झाली आणि सर्व इंद्रियांवरती त्यांनी विजय मिळवला आणि म्हणून त्यांना जीन असं म्हटलं जातं. म्हणजे जीन म्हणजे काय? जीनचा अर्थ काय होतो? जीन म्हणजे जिंकणारा, म्हणजे सर्व इंद्रिय जिंकणारा असं या ठिकाणी या जीनचा अर्थ होतो. हे लक्षात ठेवायचं. आयुष्य त्यांनी धर्मप्रचारात घालवलं. आपला उपदेश सर्वसामान्य लोकांना कळावा म्हणून त्यांनी अर्धमागधी या लोकभाषेचा वापर केला. म्हणजे अर्धमागधी या भाषेतून त्यांनी प्रचार वगैरे केला, कारण लोकांना भाषा समजली पाहिजे यासाठी. आता वर्धमान महावीर यांनी काही पंच महावृत्ती सांगितलेले आहेत. महावीरांनी अहिंसा हे सर्वश्रेष्ठ तत्व मानलं. लक्षात ठेवायचं. अहिंसा हे सर्वश्रेष्ठ तत्व मानलं. महावीरांनी आपल्या अनुयायांना आचरणाचे जे काही नियम सांगितले आणि त्यांनाच पंच महावृत्ती असे सांगितले. म्हणजे आचरण करत असताना कोणकोणते नियम सांगितले त्यांना पंच महावृत्ती म्हटलेलं आहे. पहिला नियम सांगितला अहिंसा, म्हणजे कोणत्याही जीवाची हिंसा करू नका. सत्य नेहमी खरे बोलावे, खरेपणाने वागायचं. अस्ते म्हणजे चोरी करू नका. अपरिग्रह म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचा साठा करू नये. तर हे पंचमहावृत्त आहे. आणि ब्रह्मचर्य म्हणजे आचरण तुमचं शुद्ध ठेवायचं. तर ही पंचमहावृत्ती सांगितली. तर त्यांचा अर्थ जो समोरचा आहे तो लक्षात ठेवा. जोड्या लावामध्ये तुम्हाला असं विचारलं जातं. नंतर त्रिरत्ने म्हणजे या ठिकाणी 3 तत्व सांगितलेले आहेत. गौतम या ठिकाणी महावीरांनी सांगितले. तर या ठिकाणी सम्यक दर्शन. सम्यक दर्शन म्हणजे महावीरांच्या तत्वज्ञानावरती श्रद्धा ठेवायची. जे त्रिरत्ने सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये सम्यक दर्शन म्हटलं म्हणजे काय? जी महावीरांनी तत्व सांगितले त्याच्यावरती श्रद्धा ठेवा असा त्याचा अर्थ सम्यक दर्शनचा. सम्यक ज्ञानचा अर्थ काय होतो की महावीरांच्या शिकवणीचे व जैन तत्वज्ञानाचे ज्ञान करून घ्या. शिकवणीचं आणि जैन तत्वज्ञानाचं ज्ञान करून घेणं म्हणजे सम्यक ज्ञान. दर्शन म्हणजे श्रद्धा ठेवायचं महावीरांच्या तत्वावरती, लक्षात ठेवा. आणि सम्यक चारित्र्य म्हणजे पंचमहावृत्तानुसार आचरण करायचं. जे काही आचरण आपण जे पंचमहावृत्त पाहिले वरती त्या अनुसरून आचरण करा. हे त्रिरत्ने मधले 3रं तत्व लक्षात ठेवायचं. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र. तर याचे आपण अर्थ पाहिले. आता या ठिकाणी बाकी गोष्टी या ठिकाणी वाचत नाही. ठीक आहे. पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा तपश्चर्या करण्याचं, ज्ञान मिळण्याचा आणि संन्यास घेण्याचा अधिकार आहे असं या ठिकाणी महावीरांनी सांगितलं. हे लक्षात ठेवा. सर्व प्राणी मात्रांवरती प्रेम करा. अंतःकरणात दया करुणा असू द्या. जगा आणि जगू द्या. असू द्या, करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या असे त्यांनी लोकांना उपदेश केला. लोकांना काय उपदेश केला तर सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करा, अंतःकरणात दया आणि करुणा असू द्या आणि जगा व जगू द्या. तर हे या ठिकाणी महावीरांनी काय केलं उपदेश केला. लक्षात ठेवायचं. महावीरांबद्दल त्या ठिकाणी थोडक्यात माहिती, परंतु खूप महत्वाची, जे तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क देऊन जातील. नंतर गौतम बुद्ध इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483. 563 483. आता गौतम बुद्धांचं नाव काय सिद्धार्थ होतं आणि जन्म नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. पण नेपाळमधील लुंबिनी सिद्धार्थ नाव होतं. बिहारमधील गया येथे पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली आणि म्हणून या वृक्षाला बोधी वृक्ष असं म्हटलं जातं. वाराणसी जवळ सारनाथ येथे गौतम बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं. पहिलं प्रवचन कुठं दिलं वाराणसी जवळ सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं आणि मग त्यास धम्मचक्कप्रवर्तन किंवा धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं. म्हणजे जे धम्मचक्र प्रवर्तन आहे किंवा जे धम्मचक्र प्रवर्तन आहे
तर ते नेमकं काय आहे तर लक्षात ठेवायचं की वाराणसी जवळ सारनाथ येथे गौतम बुद्धांनी जे पहिलं प्रवचन दिलं तर त्यालाच धम्मचक्र प्रवर्तन किंवा धर्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं. ठीक आहे. यात त्यांनी बौद्ध धर्माची मूलतत्वे सांगितलेली आहेत. धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे त्यांनी बौद्ध धर्माची जी मूलतत्वे आहेत ती गौतम बुद्धांनी सांगितलेली आहेत. आता त्यांनी 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत की मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी हे 4 आर्य सत्य असतात. लक्षात ठेवायचं. 4 आर्य सत्य कोणी सांगितले गौतम बुद्धांनी. 4 कोणकोणती आहेत दुःख, तृष्णा, दुःख, निरोध किंवा प्रतिपाद. दुःख म्हणजे काय? मानवी जीवन हे दुःखमय आहे. तृष्णा मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा आहेत, हे दुःखाचं कारण असतं हे सांगितलं. दुःख निरोध म्हणजे दुःखाचा अंत करता येतो. दुःखाचा काय करतो अंत करतो, दुःख संपवता येतं. आणि प्रतिपद म्हणजे दुःख निवारणाचे त्यांनी यामध्ये मार्ग सांगितले. तर हे या ठिकाणी 4 आर्य सत्य कोणी सांगितलेले आहेत लक्षात ठेवायचं. गौतम बुद्ध यांनी सांगितलेले आहेत. आता गौतम बुद्धांनी दुःख निवारण्यासाठी जो काही मार्ग सांगितले त्याला अष्टांग मार्ग म्हटलेला आहे. सम्यक म्हणजे काय योग्य. सम्यक म्हणजे काय योग्य. ठीक आहे. अष्टांग मार्ग कशासाठी सांगितला की दुःख निवारण्यासाठी त्याला अष्टांग मार्ग म्हटलं. तर सम्यक म्हणजे काय योग्य. आता सम्यक दृष्टी, आता कोणकोणते अष्टांग मार्ग सांगितले दुःख निवारण्यासाठी तर ते अष्टांग मार्ग बघा. सम्यक दृष्टी म्हणजे चांगली दृष्टी, सम्यक म्हणजे योग्य हे लक्षात ठेवायचं. सम्यक नंतर विचार, नंतर सम्यक भाषण, सम्यक कृती, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. हे अष्टांग मार्गाचे 8 भाग आहेत. हे अष्टांग मार्ग गौतम बुद्धांनी सांगितले. नंतर त्यांनी जी पंचशील तत्वे सांगितलेले आहेत. अष्टांग मार्गाबरोबर जे नियम पाळायचे त्यांना पंचशील तत्व असं म्हटलं. तर म्हणजे लक्षात ठेवायचं जे अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत आपण जे वर बघितले तर ते त्यांना या ठिकाणी ते जे मार्ग आहे तर त्याच्याबरोबर काही नियम जे पाळायचे असं त्या नियमांना पंचशील असं म्हटलं जातं. यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम आणि मादक पदार्थाचं सेवन करू नये हे पंचशील तत्वे सांगितले. हिंसा करू नका. अहिंसा सत्य म्हणजे खोटे बोलू नये. अस्तेय चोरी करू नये. इंद्रिय संयम म्हणजे सुखाच्या हव्यासावर नियंत्रण मिळवावं. इंद्रिय संयम म्हणजे सुखाच्या हव्यासावर नियंत्रण मिळवावं आणि मादक पदार्थांचं सेवन करू नये हे पंचशील तत्वे सांगितले. अष्टांग मार्ग आणि अष्टांग कोणकोणती भाग आहेत ते तुम्हाला समजलं असेल. आता बौद्ध संघ कशाला म्हणायचं तर बुद्धांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या आणि संघामध्ये प्रवेश करणारे जे अनुयायी आहेत त्यांना भिक्खू असं म्हणतात. लक्षात ठेवा. जे भिक्खू आहे ते भिक्खू कशाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं तर बुद्धांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि ते पोहोचवणाऱ्या आणि संघामध्ये प्रवेश करणाऱ्या अनुयायांना भिक्खू म्हणायचे. मग भिक्खू आचरणाचे कडक नियम या ठिकाणी पाळावे लागतात. सर्व जातीतील लोकांना यामध्ये प्रवेश होता. सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी भिक्खू होऊ शकत होते. बौद्ध संघात त्यांना प्रवेश होता. स्त्रियांना सुद्धा यामध्ये संघात स्थान होतं आणि पाली लोक भाषेचा प्रसारासाठी या ठिकाणी वापर केला गेला. तर लक्षात ठेवायचं पाली भाषेचा. ठीक आहे. अर्धमागधी भाषेचा कोणी वापर केला आणि पाली भाषेचा कोणी वापर केला ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता पाली लोक भाषेचा वापर या ठिकाणी कोणी केलेला आहे तर हे जे काही भिक्खू होते तर यांनी आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी केला. यामध्ये जे बौद्ध संघ होते त्यामध्ये स्त्रियांना सुद्धा स्थान होतं. सर्व जाती धर्मातील लोकांना स्थान होतं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा बुद्धांच्या शिकवणीचा ठसा साऱ्या जगावर खोलवर उमटलेला आहे. म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय ही बुद्धांची शिकवण आहे. लक्षात ठेवायचं बहुजन हिताय बहुजन सुखाय. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे गौतम बुद्ध यांच्यामध्ये जी भाषा आहे ते लक्षात ठेवायचं आपण. आणि जे महावीर आहेत महावीरांनी या ठिकाणी पंचमहाभूते सांगितले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीर्थंकर त्यांना असं म्हटलं तर पहिले 24वे तीर्थंकर आहेत आणि त्यांनी अर्धमागधी या भाषेचा वापर केला. वर्धमान महावीर यांनी आणि गौतम बुद्धांनी पाली भाषेचा वापर केला. तर हे ठिकाणी आपण थोडंसं समजून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता ठिकाणी आपण पुढे बघूया की मानवता हा श्रेष्ठ आहे, सर्व मानव सारखे आहेत हा संदेश त्यांनी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला. समाजाला कर्मकांडातून मुक्त होण्याचा मार्ग त्यांनी सांगितला. आता काही महत्वाचे प्रश्न. धर्माची तत्वे प्रकट करणाऱ्या जैन धर्मात काय म्हटलं जातं तीर्थंकर म्हटलं जातं. वर्धमान महावीर यांनी आपला उपदेश लोकांना कळवा म्हणून कोणत्या लोकभाषेचा वापर केला तर लक्षात ठेवायचं वर्धमान महावीर म्हटलं की अर्धमागधी लोकभाषा समजून घ्या. आणि त्याच्यानंतर गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली त्या वृक्षाला बोधिवृक्ष असं म्हटलं जातं. गौतम बुद्धांनी आपला उपदेश उपदेश सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून पाली या भाषेचा वापर केला. पाली आणि अर्धमागधी लक्षात ठेवा. यामध्ये जोड्या लावा सुद्धा असा प्रश्न तुम्हाला विचारतात. म्हणजे वर्धमान महावीर अर्धमागधी मग पाली कोण तर लक्षात ठेवा तुम्हाला गौतम बुद्ध असं उत्तर येणार आहे. ठीक आहे. आता जोड्या लावा. यामध्ये अहिंसा अ गट ब गट मध्ये अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाची हिंसा करू नये. सत्य म्हणजे नेहमी खरे बोलविणे असते म्हणजे चोरी करू नये. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण गौतम बुद्ध आणि महावीर याबद्दल माहिती बघितली, ज्याच्यावरती जे काही महत्वाचे कन्सेप्ट महत्वाचे टॉपिक आहेत तेही बघितले त्याच्यामधले.
ज्याच्यावरती पहा प्रश्न विचारलेले आहेत. आता पहा महाजनपदे बघूया. महाजनपदे सुद्धा महत्वाचे आहेत. आता इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारतामध्ये अनेक राज्य होते. या ठिकाणी पण लक्षात ठेवायचं 6वं शतक. तर 6व्या शतकामध्ये उत्तर भारतामध्ये अनेक राज्य होते आणि ती जी काही राज्य होते त्यांना जनपदे आणि महाजनपदे असं पण म्हणायचे. उत्तर भारतामध्ये जी काही राज्य होती त्या राज्यांना जनपदे आणि महाजनपदे असं पण म्हटलं जातं. आणि जी महाजनपदे होती तर ती राजेशाही होती. जी महाजनपदे होती म्हणजे जी जनपदे आणि महाजनपदे होती, महाजनपदे ही राजेशाही होती. कशी होती पहा, राजेशाही होती. त्या ठिकाणी थोडक्यात आपण राज्य होते. जनपदे म्हणजे आपण बघूया पुढे. मग महाजनपदे या ठिकाणी कोशल, वत्स, अवंती आणि मगध तर ही महत्वाची आहेत पहा. आपले जे महाजनपदे लक्षात ठेवायचं, कोणती राजेशाही महाजनपदे महत्वाची आहेत पहा. राजेशाही महाजनपदे तर कोशल, वत्स, अवंती आणि मगध. काही महाजनपदांमध्ये ज्येष्ठ आणि जबाबदार नागरिकांची एक गण परिषद असे पहा. जी महाजनपदे होती तर याच्यामध्ये ज्येष्ठ आणि जबाबदार नागरिक होते त्यांची एक परिषद असे, त्याला गण परिषद असं म्हणायचे. राज्यातील सर्वोच्च अधिकारी या गण परिषदेकडे असत. जे काही पहा राज्य होतं, महाजनपद होतं, त्यातलं जे सर्वोच्च अधिकार होते या गण परिषदेकडे असायचे. राज्यकारभाराचे अधिकारी या परिषदेकडे असले तरी प्रत्यक्ष दैनंदिन प्रशासनासाठी कार्यकारी मंडळ असायचं. म्हणजे जरी गण परिषदेकडे याचे निर्णय घेण्याचं असेल तरी सुद्धा जे काही दैनंदिन प्रशासन चालवण्याचं काम होतं ती कार्यकारी मंडळ करायची. आता काय करायचे पहा, सभासद प्रस्ताव मांडत त्यावर चर्चा होत असे आणि निर्णय बहुमताने घेतली जात असे. तर हे गण परिषद लक्षात ठेवायचं, महाजनपदामध्ये गण परिषद. आता कोसल, ठीक आहे, कोशल महाजनपद आपण जे सगळ्यात महत्वाचं आहे, राजेशाही आपण त्याला म्हणतो, राजेशाही महाजनपद. त्याच्यामध्ये कोशल बघा, आता कोशल कोट आहे तर हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच नेपाळ आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागामध्ये कोशल राज्य आहे पहा. हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच नेपाळ आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागामध्ये कोसल राज्य आहे. साकेत ही राज्याची राजधानी, म्हणजे कोसलची राजधानी कोणती तर पहा साकेत, हे लक्षात ठेवायचं. श्रावस्ती आणि कुशावती ही नगरे प्रसिद्ध आहेत आणि कोशलचा राजा हा प्रसेनजीत होता पहा. कोशलचा राजा कोण पहा, प्रसेनजीत, हा लक्षात ठेवायचं. प्रसेनजीत हा राजा कोशलचा आहे. कोशल नेपाळ आणि उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये आहे. साकेत ही त्याची राजधानी आहे आणि श्रावस्ती आणि कुशावती ही नगरे पहा कोशल राज्यामध्ये आहेत. लक्षात, कोशल महाजनपदामध्ये आहेत. नंतर वत्स, आजच्या अलाहाबाद जवळील जे कौशंबी गाव आहे, कौशंबी आहे तर ही वत्स राज्याची राजधानी होती. म्हणजे वत्स राज्याची राजधानी कोणती होती पहा, कौशंबी होती. तर जी या ठिकाणी अलाहाबाद जवळ आहे आजच्या. उदयन हा एक पराक्रमी राजा होता. तर लक्षात ठेवायचं, वत्स महाजनपदाशी उदयन हा संबंधित आहे. माहिती बौद्ध वाङ्मयात आणि संस्कृत नाटककार भास यांच्या नाटकातून मिळते. म्हणजे संस्कृत नाटककार कोण आहे पहा, भास आहे. तर याच्या नाटककार याच्या माहितीमधून किंवा जे बौद्ध वाङ्मय आहे यातून उदयन हा एक पराक्रमी राजा होता तर याची माहिती मिळते आणि तो वत्स महाजनपदाशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचं. तलम कापड हे प्रसिद्ध होतं. मग लक्षात ठेवायचं, तलम कापड कोणत्या महाजनपदातलं आहे, कोणत्या महाजनपदाशी या ठिकाणी प्रसिद्ध आहे किंवा संबंधित आहे तर पहा वत्स. ठीक आहे, लक्षात ठेवा. जे राज्य आहे उदयन असेल, कौशांबी ही राजधानी असेल आणि संस्कृत नाटककार भाषा असेल, वत्स राज्याशी संबंधित किंवा राज्य महाजनपदाशी संबंधित. नंतर अवंती पहा, अवंती तर हे सुद्धा एक महाजनपद आहे, राजेशाही. प्रद्योत हा अवंतीच्या राजापैकी एक महत्वाचा राजा होता प्रद्योत. मध्य प्रदेशातील उज्जयिनी राजधानी प्रसिद्ध व्यापारी केंद्र सुद्धा होतं. प्रसिद्ध एक व्यापारी केंद्र सुद्धा ही उज्जयिनी होतं. मग लक्षात ठेवायचं, अवंतीची उज्जयिनी ही राजधानी आहे. अवंतीचे राज्य मगध राज्यामध्ये विलीन झालं. म्हणजे काही कालांतराने या ठिकाणी जे अवंतीचं राज्य आहे ते मगध राज्यामध्ये विलीन झालं. तर लक्षात ठेवायचं, प्रद्योत अवंतीचा राजा होता, उज्जयिनी ही राजधानी होती आणि अवंती हे एक प्रसिद्ध व्यापारी केंद्र होतं. कोणतं, उज्जयिनी. ठीक आहे, म्हणजे राजधानी जी होती ती प्रसिद्ध व्यापारी केंद्र होतं. आता पुढं अवंतीचं राज्य मगध राज्यामध्ये विलीन झालं. मग मगध या ठिकाणी आपण जी राजेशाही महाजनपद आहे ते पाहूया. बिहारच्या परिसरातील गंगा आणि शोण या नदीच्या खोऱ्यामध्ये मगध राज्य आहे. गंगा आणि शोण नदीच्या खोऱ्यामध्ये हे मगध राज्य आहे. बिंबिसार हा राजाच्या काळात मगधचा, या राजाच्या काळात म्हणजे जो बिंबिसार राजा होता या राजाच्या काळामध्ये पण मगधाचा काय झाला पहा, राज्यविस्तार झाला. कोठे कोठे राज्यविस्तार झाला पहा, बिंबिसारच्या काळामध्ये काशी, अंग, मद्र, अवंती, कोशल ही राज्ये त्याने आपल्या राज्यास जोडली. तर लक्षात ठेवायचं, बिंबिसारने मगध जे राज्य आहे त्याच्यामध्ये काशी, अंग, मद्र, अवंती आणि कोसल ही जी राज्य आहे ती जोडली. तर लक्षात ठेवायचं, बिंबिसार हा मगधचा राज्य आहे महत्वाचा. बिहार परिसरातील गंगा आणि शोण नदीच्या खोऱ्यात हे मगध राज्य पसरलेले आहे. जी नवीन राज्य जोडली मगधला ती काशी, अंग, मद्र, अवंती आणि कोशल. आता राजगृह ही राजधानी होती. मगधची राजधानी कोणती होती पहा, राजगृह ही होती. नंतर महागोविंद या वास्तु विशारदाने हे शहर आणि बिंबिसाराचा राजवाडा बांधला. हे महत्वाचं आहे पहा, की वास्तुविशारद कोणता तर महागोविंद
हा जो महागोविंद वास्तुविशारद आहे तर यांनी हे जे शहर होतं कोणतं राजगृह हे शहर आणि बिंबिसाराचा राजवाडा बांधला. बिंबिसाराच्या दरबारामध्ये जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. बिंबिसाराच्या दरबारामध्ये कोण होता? जीवक. तुम्हाला या ठिकाणी संबंधित जे काही शब्द असतात त्याच्याशी हा प्रश्न विचारलेला आहे हा सुद्धा विचारलेला आहे. बिंबिसाराचा मुलगा हा अजातशत्रू होता. याने राज्यविस्ताराची मोहीम हाती घेतली आणि त्यांनी बराचसा राज्यविस्तार केला आणि नंतर त्यांनी जैन आणि बौद्ध धर्मांना राज्याश्रय दिला. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याच्या प्रसाराचा प्रयत्न केले. म्हणजे जैन बौद्ध धर्मांना राज्याश्रय कोणी दिला? बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू याने आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्यांनी प्रसाराचे प्रयत्न केले. तर लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, राजगृह ही मगधची काय होती? राजधानी होती. महागोविंद हा वास्तुविशारद आणि जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारामध्ये. नंतर पुढे जी बौद्ध धर्माची पहिली परिषद भरली. बौद्ध धर्माची पहिली परिषद ही अजातशत्रूने राजगृह या ठिकाणी भरवली. जे राजगृह हे काय होतं? राजधानी होतं. तर अजातशत्रूने या ठिकाणी पहिली परिषद बौद्ध धर्माची भरवली. अजातशत्रू नंतरच्या राजांमध्ये शिशुनाग हा मगधचा उल्लेखनीय राजा होता. म्हणजे शिशुनाग हा जो काय आहे हा मगधचा उल्लेखनीय राजा ठरला. कोणानंतर? तर अजातशत्रू नंतर. सर्व उत्तर भारतामध्ये मगधचं या ठिकाणी वर्चस्व होतं. ठीक आहे. आता नंदराजे मगधचे नंदराजे मगध हे खूप महत्वाचा टॉपिक आहे इतिहासामध्ये, समाजशास्त्रामध्ये. मगधचे नंदराजे इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळामध्ये मगधच्या गादीवर नंदराजे राज्य करत होते. लक्षात ठेवायचं, इसवी सन पूर्व 364 ते 324 या काळामध्ये जे मगधचं राज्य होतं त्याच्यावरती नंद घराणे या ठिकाणी काय करायचे? राज्य करत होते. प्राचीन भारताच्या इतिहासातील हे पहिलं साम्राज्य होतं. म्हणजे प्राचीन जे नंद राजे होते मगधचे जे नंद राजे होते, तर हे लक्षात ठेवायचं की प्राचीन भारताच्या इतिहासातलं पहिलं असं हे साम्राज्य होतं. या साम्राज्याचा विस्तार तक्षशिला, पंजाब, कर्नाटक, बंगाल, बिहार ते हिमालयापर्यंत झाला होता. म्हणजे मगधचे जे राजे होते त्यांनी या साम्राज्याचा विस्तार हा तक्षशिला, पंजाब, कर्नाटक, बंगाल आणि बिहार ते हिमालयापर्यंत केला होता. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद होते. जो नंद घराणे होते तर त्याच्या शेवटच्या राजाचं नाव धनानंद होतं. लक्षात ठेवायचं, शेवटचा राजा कोण? धनानंद. नंतर चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने मगधवर स्वारी करून नंद राजवटीचा शेवट केला. म्हणजे लक्षात ठेवायचं की चंद्रगुप्त मौर्य यांनी कोणाचा पराभव केला? तर लक्षात ठेवायचं, उघडच आपण धनानंद यांचं नाव घेणार, कारण ते शेवटचे होते आणि शेवटचे त्यांचाच पराभव करून त्यांनी जे नंद घराण्याचे वर्चस्व होते ते संपवलं आणि त्यामुळे ते शेवटचे होते. आणि या चंद्रगुप्त मौर्याने काय केलं? या मगधवर स्वारी करून नंद राजवटीचा शेवट केला. नंद राजांनी आपल्या विस्तृत राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था निर्माण केली होती आणि ही शासन व्यवस्था मौर्य काळात सुद्धा चालू आहे. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने जरी या ठिकाणी पराभव केला तरी सुद्धा जे काही नंद राजांनी विस्तृत अशी शासन व्यवस्था निर्माण केली होती राज्य चालवण्यासाठी, तर ती शासन व्यवस्था मौर्य काळात सुद्धा चालू राहिली. आता नंद राजांकडे चतुरंग सैन्य होते. नंद राजांकडे काय लक्षात ठेवायचं की नंद राजांकडे चतुरंग असं सैन्य होतं. म्हणजे त्यांच्याकडे पायदळ होतं, दुसरं घोडदळ होतं, तिसरं हत्तीदळ होतं आणि रथदळ होतं. म्हणजे अशा प्रकारे चतुरंग सैन्यदळ कोणाकडे होतं? तर नंद राजांकडे. आता परकीय आक्रमण झाले त्या काळामध्ये. मगध साम्राज्याच्या उदयाच्या वेळी इराणचा सम्राट दारियुश हा इराणचा सम्राट होता. दारियुश याने भारताच्या वायव्येकडील गांधार आणि सिंध या प्रदेशावरती आक्रमण केलं आणि ते प्रदेश जिंकले. तर परकीय आक्रमण या ठिकाणी झाले. मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये इराणचा जो काय सम्राट होता दारियुश याने गांधार आणि सिंध या प्रदेशावरती आक्रमण करून ते जिंकून घेतले. त्यामुळे भारत आणि इराण यांच्यात राजनैतिक असे संबंध निर्माण झाले. त्यातून व्यापार आणि कलेच्या क्षेत्रामध्ये देवाणघेवाण या ठिकाणी सुरू झाली. हे लक्षात ठेवा, परकीय आक्रमणामुळे काय झालं? गांधार आणि सिंध प्रदेश जिंकून घेतले इराणचा सम्राट दारियुश यांनी आणि त्यामुळे भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध निर्माण झाले. नंतर सिकंदरची स्वारी या ठिकाणी महत्वाचे. तो ग्रीक राजा होता सिकंदर. अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इराणच्या साम्राज्याचा पाडाव केला. जे इराणचं साम्राज्य होतं त्याचा या ठिकाणी पाडाव केला आणि नंतर त्याने भारतावरती स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून सिकंदर हा तक्षशिलेस आला. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेमध्ये आला भारतावरती स्वारी करण्यासाठी. भारतातून तो माघारी गेला. बरेच दिवस तो भारतामध्ये राहिला, परंतु तो नंतर भारतामधून माघारी गेला. जायची इच्छा नव्हती, परंतु माघारी गेला आणि बाबिलोन या ठिकाणी इसवी सन पूर्व 323 मध्ये तो सिकंदर मरण पावला. लक्षात ठेवा, सिकंदर बद्दल थोडीशी माहिती. नंतर पुढं भारत आणि ग्रीस संबंध. तर ग्रीस या ठिकाणी ग्रीसचा राजा कोण होता? अलेक्झांडर आणि सिकंदर, आणि त्यामुळे त्याचा संबंध भारताशी येणारच आहे. मग सिकंदरच्या स्वारीनंतर भारत आणि ग्रीस यांच्यातील दळणवळण या ठिकाणी वाढलं, व्यापार वाढीला चालना मिळाली
ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवरती पहा प्रभाव पडलेला आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या शैलीला गांधार शिल्पशैली असं पण म्हटलं. गांधार शिल्पशैली महत्वाची आहे, लक्षात ठेवायचं. तर गांधार शिल्पशैली कोणत्या ठिकाणची आहे तर आपण म्हणूया ग्रीस. ठीक आहे, ग्रीकांची ती शिल्पकला आहे आणि ग्रीकांची नाणी ही वैशिष्ट्यपूर्ण होती. एका बाजूला राजाचं आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या देवतेचं चित्र त्यावरती असायचं, तसेच त्या राजाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी असायचं. हे वैशिष्ट्यपूर्ण नाणी ही ग्रीकांची होती आणि गांधार शिल्पशैली कोणाची देण आहे ते या ठिकाणी ग्रीकांची आहे. नंतर अशी नाणी तयार करण्याची कल्पना भारतीयांनी ग्रीकांपासून पण घेतली. म्हणजे एका बाजूला या ठिकाणी राजाचं चित्र, दुसऱ्या बाजूला नाण्याचं देवतेचं चित्र आणि राजाचं नाव पण, अशा प्रकारची नाणी या ठिकाणी तयार करण्याची कल्पना भारतीयांनी ग्रीकांपासून घेतली. हे महत्वाचं. भारत आणि भारतीयांच्या पश्चिमेकडील देश यांच्यामधील व्यापाराला यामुळे चालना मिळाली. लक्षात ठेवायचं, अलेक्झांडर, सिकंदरची स्वारी, परकीय आक्रमणे, नंद घराणे, मौर्य, चंद्रगुप्त मौर्य, मगधचं राज्य असतील. नंतर या ठिकाणी आपण जे काही महाजनपदे बघितले महत्वाची ती पाहिली. आता या ठिकाणी काही महाजनपदे आहेत, एकूण 16 महाजनपदांचा उल्लेख या ठिकाणी तुम्हाला आढळतो. 16 महाजनपद आहेत. ती कोणकोणत्या ठिकाणी आहेत हे बघा, कारण जोड्या लावायला यामधून प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, बघा 16 महाजनपदे आहेत. कोणकोणते आहेत पहा. काशी, बनारस पहा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल काशी कोणत्या ठिकाणचं आहे पहा, बनारस म्हणजे काशी बनारस आहे. कोसल लखनौ आहे. मल्ल, आता हे तुमच्या ठिकाणी महाजनपद आहे महत्वाचे, ते कोणत्या ठिकाणी आहे तर हे तुम्हाला समजण्यासाठी पुढे दिसेल. काशी बनारस, कोसल लखनौ, मल्ल गोरखपूर, वत्स अलाहाबाद, चेदी कानपूर, कुरू दिल्ली, पांचाल रोहिलखंड, मत्स्य जयपूर, शूरसेन मथुरा, अशमक औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये. अशमक कुठले पहा, औरंगाबाद महाराष्ट्रातले. अवंती उज्जैन, अंग चंपा जे पूर्व बिहार, चंपा पूर्व बिहार या ठिकाणचं अंग, मगध दक्षिण बिहार, उज्जी उत्तर बिहार, गांधार पेशावर आणि कंबोज गांधार जवळ. कंबोज कुठे आहे पहा, गांधार जवळ. अशा प्रकारे हे 16 महाजनपदे पण लक्षात ठेवायची. महाजनपदे फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, हे जे काशी हे महाजनपद आहे ते कोणत्या ठिकाणचं आहे ते बनारसचं आहे. आश्मक हे महाजनपद आहे ते कोणत्या ठिकाणचं आहे ते औरंगाबादचं आहे. रुज्जी हे कोणत्या ठिकाणचं आहे ते उत्तर बिहारचं आहे. या जोड्या तुम्हाला विचारल्या जातात. आता गांधार शिल्पशैली याबद्दल थोडीशी माहिती घेऊया की तक्षशिलेच्या आसपासच्या प्रदेशामध्ये गांधार शैली विकसित झाली. तक्षशिलेचा आसपासचा प्रदेश आहे. आता तक्षशिलेच्या आसपासच का तर अलेक्झांडर तर या ठिकाणी आलेला होता. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी गांधारांची जी शिल्पशैली आहे, जी ग्रीक लोकांची शिल्पशैली आहे ती विकसित झाली तक्षशिलेमध्ये. ग्रीक कला शैलीचा प्रभाव हा भारतीय शिल्पशैलीवरती पडून ही नवीन शैली पर रूढ झाली. वास्तवता यामध्ये काय काय वैशिष्ट्ये होती, म्हणजे जी गांधार शिल्पशैली आहे त्याच्यामध्ये वास्तवता होती, बांधेसूदपणा होता, दगडातील नाजूक कोरीव काम होते. तर ही या शैलीची वैशिष्ट्ये. गांधार शिल्पशैलीची वैशिष्ट्ये जर विचारलं तर वास्तवता, बांधेसूदपणा आणि दगडातील नाजूक कोरीव काम. गौतम बुद्धांच्या अनेक प्रतिमा या शैलीत शिल्पित केलेल्या आहेत. कोणाच्या तर गौतम बुद्धांच्या. आता याबद्दल काही महत्वाचे प्रश्न. महाजनपदांमध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक गण परिषद असायची. महाजनपदांमध्ये अजातशत्रू याने बौद्ध धर्माची पहिली परिषद कोणत्या ठिकाणी भरवली तर राजगृह या ठिकाणी भरवली. वैशिष्ट्यपूर्ण नाणी तयार करण्याची कल्पना भारतीयांनी कोणापासून घेतली ग्रीकांपासून घेतलेली आहे. नंतर जोड्या लावा. या ठिकाणी अ गट आणि ब गट. महागोविंद तर हा वास्तुविशारद होता, जीवक हा वैद्य होता आणि प्रसेनजित हा कोसलचा राजा होता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण यामधली काही महत्वाचे टॉपिक, महत्वाचे पॉईंट बघितले ज्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, नंतर आपण ज्यावेळेस प्रश्न बघूया टॉपिक वाईज तर त्यावेळेस तुम्हाला अजून हा टॉपिक क्लिअर होईल. आता आपण यानंतर एक दोन टॉपिक फक्त अशा प्रकारचे बघणार आहोत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे महत्वाचे प्रश्न वाईज आहे ते या ठिकाणी बघूया. आणि जे काही महत्वाचे अति महत्वाचे टॉपिक असतील, समजा इतिहास वगैरे असेल किंवा भूगोल वगैरे असतील, तर ते आपण अशाच पद्धतीने पाहूया. आणि नंतर मग जे काही छोटे छोटे टॉपिक असतील ते फक्त आपण प्रश्न वाईज बघूया, ज्यामुळे तुमचे कमी वेळेत जास्त तयारी होईल. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.